हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण पाहणार आहे न्यूमरिकल्स ऑन प्लँक्स क्वांटम थेरी. जी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण एक थेरी जी डिस्कस केली होती, दॅट इज प्लँक्स क्वांटम थेरी. त्यामध्ये आपण फोटॉन्स किंवा क्वांटम जे आहे ते कशाला म्हणतात, ऍक्च्युली व्हॉट इज मीन बाय क्वांटम और व्हॉट इज मीन बाय फोटॉन. In Planck's quantum theory, we discuss about that photon or we discuss about that quantum. We also discuss about the calculation of energy present in that quantum. त्या quantum मध्ये किंवा त्या photon मध्ये each photon or each quantum contain how much energy or how we are able to calculate that energy present in that each quantum. हे सुद्धा आपण प्लँक्स क्वांटम थेरी मध्ये जे आहे ते डिस्कस केलं. देन हे डिस्कस करत असताना तिथे आपण काही फॉर्म्युले सुद्धा डिराईव्ह केले आणि त्याच फॉर्म्युल्यांचा उपयोग जो आहे तो आजच्या न्यूमरिकल्स मध्ये आपण जे आहे ते करणार आहे. दॅट मीन्स आजच्या न्यूमरिकल मध्ये आपण नंबर ऑफ क्वांटम और नंबर ऑफ फोटॉन्स जे आहेत ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. त्यांच्यामधील एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतात ते सुद्धा आपण इथे पाहणार आहे. ओव्हरऑल आजचे जे न्यूमरिकल आहे दीज आर बेस्ड ऑन प्लँक्स क्वांटम थेरी. त्यापैकी एक न्यूमरिकल दॅट इज कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ सोडियम लाईट. कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ सोडियम लाईट ऑफ वेवलेंथ 5.862 into 10 raised to power minus 16 मीटर इन जूल. काय करायचं आहे आपल्याला न्यूमरिकल मध्ये, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एनर्जी ऑफ फोटॉन. फोटॉन मध्ये एनर्जी किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय दिलेलं आहे तर वेवलेंथ जी आहे ती दिलेली आहे आपल्याला इन मीटर, दॅट इज 5.862 into 10 raised to power minus 16 मीटर. जी एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे फोटॉनची ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे इन ज्यूल्स. सो आधी आपण गिव्हन क्वांटिटीज ज्या आहेत त्या सोल्युशन मध्ये लिहू. सो व्हॉट इज गिव्हन हियर, द फर्स्ट वन इज वेवलेंथ और लॅम्बडा दॅट इज इक्वल्स टू 5.862 into 10 raised to power minus 16 मीटर. The another thing is which is not given here but ज्याचा आपल्याला उपयोग करावा लागेल ते म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट. ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि ती आपल्याला माहिती आहे, दॅट इज c इक्वल्स टू 3 into 10 raised to power 8 मीटर पर सेकंड. आणखी एका व्हॅल्यूची जी आहे ती आपल्याला गरज पडणार आहे इथे, ते म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट दॅट इज h. ते सुद्धा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि ते सुद्धा आपल्याला नेहमीसाठी लर्न पाहिजे. सो 6.62 आपण 6.6 पर्यंत तिथे घेऊ into 10 raised to power minus 34 जूल. सो प्लँक्स कॉन्स्टंटची ही व्हॅल्यू घेतली आणि नंबर ऑफ फोटॉन जे इथे राहणार आहे दॅट इज n इक्वल्स टू 1. सो दीज आर गिव्हन व्हॅल्यू. ऍक्च्युअल गिव्हन व्हॅल्यू लॅम्बडा होती पण बाकी व्हॅल्यूज जे आहेत c अँड h दीज आर कॉन्स्टंट व्हॅल्यूज. सो ते आपल्याला इथे लर्नच पाहिजे आणि नंबर ऑफ फोटॉन जे आहेत ते दिलेले नाही आहे. दॅट मीन्स एकाच फोटॉनची आपल्याला एनर्जी जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. दॅट्स वाय n इक्वल्स टू 1. सो फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द एनर्जी ऑफ फोटॉन आपल्याला जो फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल दॅट फॉर्म्युला इज बाय युजिंग E equals to, E means the energy of photon here, E equals to n, that means number of photon multiplied by h, that is Planck's constant, multiplied by nu, that is frequency. And h nu. इन आवर न्यूमरिकल, आपल्या न्यूमरिकल मध्ये आपण जर पाहिलं तर तिथे न्यू ची व्हॅल्यू गिव्हन नाहीये, बट न्यू कॅल्क्युलेट करण्यासाठीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तिथे आहे. न्यूचं एक रिलेशन आहे आपल्याकडे, फ्रिक्वेन्सीचं एक रिलेशन आहे, दॅट इज न्यू. दॅट मीन्स फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू c बाय लॅम्बडा. c सुद्धा इथे गिव्हन आहे आणि लॅम्बडा सुद्धा इथे गिव्हन आहे. सो इन्स्टेड ऑफ न्यू आपण याला अनदर वेने जे आहे ते या इक्वेशनला राईट करू शकतो. हियर E इक्वल्स टू NHC by lambda. NHC by lambda हे आपण इथे जे आहे ते लिहिलं आणि
या इक्वेशन मध्ये जर आपण व्हॅल्यूज जर पुट अप केल्या, A equals to N, that is 1. त्यांची व्हॅल्यू किती आहे? 1 multiplied by Planck's constant, that is 6.6 into 10 raised to power minus 34 multiplied by C, that is 3 into 10 raised to power 8 divided by lambda, that is wavelength, which is given here, that is 5.862 into 10 raised to power minus 16. So जी इक्वेशन आपली फॉर्म झाली होती E इक्वल्स टू NHC बाय लॅम्बडा, त्यामध्ये आपण रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुट अप केल्या. N that is 1, Planck's constant that is 6.6 into 10 raised to power minus 34 multiplied by C that is 3 into 10 raised to power 8 meter per second divided by lambda that is 5.862 into 10 raised to power minus 16. So ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इथे आपण पुट अप केल्या ना. आधी काय करणार आहे आपण, तर या पॉवर कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते आपण करणार आहे, और व्हॅल्यूज जे आहेत ते एका साइडला येणार आहे, पॉवर जे आहे ते अनदर साइडला आपण तिथे पुट अप करणार आहे. सो आवर इक्वेशन बिकम्स 1 multiplied by 6.6, that means 6.6 into 3 into 10 raised to power minus 34 into 10 raised to power 8 into 10 raised to power minus 16. याला न्यूमरेटर मध्ये जर शिफ्ट केलं आपण तर प्लस मध्ये ती पॉवर जी आहे ती होणार आहे, that means 10 raised to power 16. So 10 raised to power 16 plus 10 raised to power 8, that is 10 raised to power 24, and here 10 raised to power minus 34. So total value जी आपली बनेल the value जी आहे that is 10 raised to power minus 10. So 6.6 into 3 multiplied by 10 raised to power minus 10 divided by 5.862. आपली इक्वेशन काय झाली इथे 6.6 into 3 into 10 raised to power minus 10 divided by 5.862. So 3 ने 6.6 ला मल्टिप्लाय करायचं, then it get divided by 5.862. So we got our final answer, that is 3.38 into 10 raised to power minus 10 joule. This is our energy of photon. This is our energy of photon. Answer किती आला आपला 3.38 into 10 raised to power minus 10. So पहा इथे एकदम सिंपल मेथडनी जे आहे ते आपण एनर्जी ऑफ फोटॉन जे आहे ते कॅल्क्युलेट केली. न्यूमेरिकल मध्ये फक्त आपल्याला वेव्हलेंथ दिलेली होती, बट आपण ऍज्युम काय केलं की तिथे व्हेलॉसिटी ऑफ लाईट हे सुद्धा आपल्याला यूज करावं लागेल. आपल्याला तिथे प्लँक्स कॉन्स्टंट ह्या व्हॅल्यू सुद्धा यूज कराव्या लागतील. सो या दोन्ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. नंबर ऑफ फोटॉन जे आहे ते आपण या स्टेटमेंट वरून काढलं. आपल्याला एकाच फोटॉनची एनर्जी जी आहे ती कॅल्क्युलेट करायची होती. देअरफॉर नंबर ऑफ फोटॉन इज 1 आणि वेव्हलेंथ जी आहे ती गिव्हन. सो आपल्याकडे एक इक्वेशन होती जी प्लँक्स क्वांटम थेअरी मध्ये आपण पाहिली होती, दॅट इज E इक्वल्स टू NHV, NH न्यू, E इक्वल्स टू NH न्यू. ही इक्वेशन जी आहे ती आपण इथे पुट अप केली अँड वी व्हेरी वेल नो दॅट न्यू इक्वल्स टू C बाय लॅम्बडा. त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे पुट अप केली. So our equation becomes energy of photon equals to NHC by lambda. त्यामध्ये व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण इथे पुट अप केल्या आणि फायनली जेव्हा कॅल्क्युलेशन्स आपण केलं तर आपल्याला भेटला एनर्जी ऑफ फोटॉन इक्वल्स टू 3.38 into 10 raised to power minus 10 joule. अशा पद्धतीने आपण जे आहे ते आन्सर जे आहे ते इथे काढलं. सो दिस इज आवर फर्स्ट न्यूमेरिकल ऑन प्लँक्स क्वांटम थेअरी. Now the second numerical, that is calculate the frequency and energy of photon of wavelength 4000 angstrom. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इथे फ्रिक्वेन्सी ऍज वेल एज एनर्जी ऑफ फोटॉन. काय गिवन आहे तर वेवलेंथ जी आहे ती गिवन आहे, दॅट इज 4000 angstrom. सो ती गिवन आहे त्या आधी आपण इथे लिहू सोल्युशन. फर्स्ट जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे दॅट इज फ्रिक्वेन्सी. सो आधी आपण फ्रिक्वेन्सी जी आहे ते इथे कॅल्क्युलेट करू. First one, that is calculation. Number 1, calculation for
फ्रिक्वेन्सी. कॅल्क्युलेशन्स फॉर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी जे आहे सिंपल असा फॉर्म्युला आहे. फ्रिक्वेन्सी दॅट इज न्यू इक्वल्स टू सी बाय लॅम्बडा. सिंपल फॉर्म्युला. न्यू दॅट इज फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू सी दॅट इज स्पीड ऑफ लाइट डिवाइडेड बाय लॅम्बडा दॅट इज वेवलेंथ. Speed of light is constant, that is इथे given value मध्ये आपण c equals to 3 into 10 raised to power 8 meter per second. That is 3 into 10 raised to power 8 meter per second. So ती व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे लिहू, that is 3 into 10 raised to power 8 divided by lambda, that is 4000 angstrom. या 4000 angstrom ला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो सिंपल रिलेशन दॅट इज 4000 मल्टिप्लाइड बाय 10 raised to power minus 10 मीटर. 4000 मल्टिप्लाइड बाय 10 raised to power minus 10 मीटर. सो ही व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे घेतली. राईट नाउ 3 0 जर आपण इथे डिसॉल्व जर केले तर आवर पॉवर बिकम्स 3 into 10 raised to power 8 divided by 4 into 10 raised to power 10 आहे. 1 2 3 0 जे आहे ते आपण इथे डिसॉल्व करणार आहे. दॅट मीन्स पॉवर जी आहे ती 3 ने कमी होणार आहे इथे. दॅट मीन्स 10 raised to power minus 7. 10 raised to power minus 7. So simple thing, 3 divided by 4 that means 0.75 multiplied by 10 raised to power 8 and this 10 raised to power minus 7 वर घेतलं तर 10 raised to power 7 that means 10 raised to power 15 and we calculate here nu that is frequency, so its unit is second inverse. 0.75 into 10 raised to power 15 second inverse. This is our answer. और याला आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येते 7.5 into 10 raised to power 14 second inverse. सिंपल मेथडनी जी आहे ते फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण कॅल्क्युलेट केली इथे फोटॉनची. कशावरून तर वेव्हलेंथ वरून. न्यूमेरिकल मध्ये काय दिलेलं होतं तर कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ वेव्हलेंथ 4000 अँगस्ट्रॉम. सो फर्स्ट कॅल्क्युलेशन फॉर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला सी बाय लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी दॅट इज न्यू इक्वल्स टू सी दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ लाइट. त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे ती नेहमी घ्यायची. दॅट इज 3 into 10 raised to power 8 मीटर पर सेकंड. आणि लॅम्बडा दॅट इज वेव्हलेंथ जी आहे ती गिवन आहे अँगस्ट्रॉम मध्ये आहे. त्याला आपण कन्वर्ट केलं मीटर मध्ये बाय मल्टिप्लाइंग दॅट अँगस्ट्रॉम फिगर विथ 10 raised to power minus 10. So 3 into 10 raised to power 8 divided by 4000 into 10 raised to power minus 10. याला आपण सिम्प्लिफाय केलं. सो आवर इक्वेशन बिकम्स 3 into 10 raised to power 8 divided by 4 into 10 raised to power minus 7. सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर जे आहे ते इथे भेटलं. दॅट इज 0.75 into 10 raised to power 15 सेकंड इन्व्हर्स. और डेसिमल पॉइंट शिफ्ट केला पॉवर 1 नी कमी झाली. आपल्याला आन्सर भेटलं 7.5 into 10 raised to power 14 सेकंड इन्व्हर्स. सो सिंपल असं फर्स्ट कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण इथे केलं. नाउ सेकंड थिंग, कॅल्क्युलेशन ऑफ एनर्जी ऑफ फोटॉन. Second, that is calculation of energy of photon जे आहे ते आपण इथे करणार आहे. सो एनर्जी दॅट इज E equals to सिंपल फॉर्म्युला दॅट इज H न्यू. फोटॉनची एनर्जी जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. त्याच्यासाठी जो फॉर्म्युला दॅट इज E energy of photon equals to H nu. H means Planck's constant. अगेन याची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट आहे. आणि न्यू मीन्स फ्रिक्वेन्सी जी आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला इथे घ्यावी लागेल. सो E equals to H nu. यामध्ये व्हॅल्यू जी आहे ती आपण पुट अप करणार. सो H that is 6.6 into 10 raised to power minus 34 joule multiplied by nu. ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. दॅट इज 7.5 into 10 raised to power 14 सेकंड इन्व्हर्स. सो 6.6 ला जर 7.5 ने जर मल्टिप्लाय इथे जर आपण केलं तर आपल्याला जे आन्सर भेटते दॅट इज 49.6.
then 10 raised to power minus 34, 10 raised to power 14, that means into 10 raised to power 34 minus 40, that is 10 raised to power minus 20. E, that means energy जी आहे ती कॅल्क्युलेट करत आहे, that is जूल. याला कन्वर्ट करता येते थोडासा डेसिमल पॉइंट जर आपण 1 डिजिट जो आहे तो लेफ्ट हँड साइडला जर शिफ्ट केला तर 4.96 into 10 raised to power minus 19 जूल असं सुद्धा आपल्याला इथे लिहिता येते. सो दिस इज एनर्जी of photon. This is calculation for energy of photon when wavelength is 4000 angstrom. When wavelength is 4000 angstrom.